नेमकं तुझं काय चुकलं की तुला घराबाहेर यावं जो लागलं? आपल्याशी गोड बोलतो तो खरंच आपल्या बाजूने बोलतोय असं नसतं. जर तुम्ही डिवोर्स असा मुद्दा आणताय समोरच्या माणसाचा जो तुम्हाला नॉमिनेट करतोय, तर हे मला कुठेतरी चुकीचं वाटतं. जंजीर मधले बच्चन साहेब Yeah. जसे होते तसं कॅरेक्टर मला पोर्ट्रे करायला आत्ता डेफिनेटली आवडेल. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत. स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज स्टारशाहीमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी खास अभिनेता आलेला आहे संकेत पाठक. संकेत नुकताच बिग बॉस मराठी सीझन 9च्या घरातून बाहेर पडलाय. त्या निमित्ताने आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. बिग बॉसच्या घरातील त्याचा अनुभव आणि अर्थातच त्याच्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत. संकेत, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. कसं आहेस? मी मजेत आहे, छान आहे. सगळ्यात आधी म्हणजे 4 आठवडे बिग बॉसच्या घरात होतास. हो. 4 आठवड्यानंतर 4 आठवड्यात बिग बॉसच्या घरात एक वेगळीच दुनिया असते. सतत कॅमेऱ्याचे लक्ष आपल्याकडे असतं आणि वेगवेगळ्या लोकांचे स्वभाव जे असतात ते आपल्याला टॅकल करायचे असतात. हा सगळा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? हा खरं तर मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवला असा अनुभव होता. कारण 24 तास जेव्हा आपण सर्व्हेलन्स मध्ये असतो त्याची सवय मला तरी नव्हती, की सतत तुम्ही जे बोलतायत ते प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी प्रत्येक अक्षर ऐकतंय आणि तुम्ही जे काही करता, तुम्ही बोट जरी हलवलं तरी ते कोणीतरी बघतंय आणि मग ते बाहेर कसं जाणार आहे, त्याच्यावर कोणाची काय रिॲक्शन येणार किंवा ते कुठे कसं वापरलं जाईल हे माहिती नाही. त्यामुळे थोडंसं टेरिफाईंग हा शब्द थोडा हेवी असू शकतो, पण वेगळा अनुभव होता आणि टेरिफाईंग होता थोडासा. बरं, एक वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आज जाणं हे सुरुवातीपासून जे कंटेस्टंट आत असतात त्यांच्यासाठी एक अनफेअर ॲडव्हान्टेज असं मानलं जातं. कारण आपण आधी ज्या कंटेस्टंट सोबत तेवढं जुळून घेणं या सगळ्या गोष्टी खूप कठीण जातात. तर हा जो निर्णय होता तू का घेतलास? नेमकं कारण काय आहे आणि त्यामुळे तुझ्या गेमवर काही परिणाम झाला काय याचा? डेफिनेटली अनफेअर ॲडव्हान्टेज नाही, ॲडव्हान्टेज म्हणू शकतो आपण. पण डेफिनेटली हा निर्णय का घेतला जर विचारलंस तर एवढंच सांगेन की काहीतरी वेगळं आहे. एक संधी समोरून आलेली की बिग बॉस म्हणजे जी एक फ्लॅगशिप गोष्ट आहे चॅनलची, तशा एखाद्या शो मध्ये मी याच्या आधी कधीच गेलो नव्हतो आणि रियालिटी शोचा हा फॉर्मॅट मी कधीच एक्सपिरियन्स केला नव्हता. ही एक वेगळी गोष्ट होती. म्हणून कुठेतरी मी कन्व्हिन्स झालो की मी या ठिकाणी जाऊ शकतो, ट्रायआउट करू शकतो, हा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. आणि टिकू नाही टिकू ते आत गेल्यावर मला कळलं आणि कळत होतं, त्या हिशोबाने मी खेळत होतो. पण डेफिनेटली आत गेल्यावर जुळवून घेणं कठीण होतं, कारण तिथे लोक 50 दिवसापासून बसले होते आणि त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट होती की कसे दर आठवड्याला आम्ही लोक कमी करू. आणि तेव्हा जेव्हा त्यांच्या समोर 3 ढपकन नवीन लोक आले, त्यांचं असं झालेलं, अरे यार आता ह्या तिघांना काढायला किती वेळ लागेल. तर अशी ती सिच्युएशन होती आणि असं स्वागत झालं होतं बेसिकली घरामध्ये की कधी यांना घालवायचं. पण डिफिकल्ट होतं. पण जेव्हा गेम बघायला सुरुवात केली तिथे लोकांनी आणि त्यांना कळलं की असंच कोणालाही नाही पाठवलंय, सेन्सिबल माणूस आहे, ज्याला बोलता येतं, ज्याला खेळता येतं, ज्याला उगाचच नाही त्या गोष्टी नाही करायच्या, कुठे करायच्या हे कळतं. त्याच्यानंतर मग त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बदलायला सुरुवात झाली. पण त्यांचं ते जे आहे की या लोकांना कसं घराबाहेर काढायचं ते सक्सेसफुल झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण की तू गेला, संस्कृती गेली, आता फक्त रेवा उरली आहे. हो, माझ्या केसमध्ये नाही म्हणू शकत तसं की त्यांनी मला काढलं, कारण माझा गेम स्ट्रॉंग होता आणि तो होत चालला होता दिवसेंदिवस. ज्या नोटवर मी बाहेर पडलो, आय गेस ती एक वेगळी नोट होती, कारण कोणीच प्रिपेअर्ड नव्हतं. मी स्वतःही प्रिपेअर्ड नव्हतो, कारण आपल्याला आपला गेम कुठे आहे ते कळतं. जे आमच्या केसमध्ये जे आम्ही नॉमिनेटेड होतो, मी, अनुश्री आणि सागर, त्यांनी स्वतः एक्सेप्ट केलेलं की नाही आज संकेत राहणार, मी जाणार, कारण माझा गेम त्याच्या कम्पॅरिझन मध्ये बरोबर. कमी आहे. आणि प्रत्येक जण हीच गोष्ट बोललो होतं. त्यामुळे इट वॉज अ सरप्राईज आणि सगळेजण माझ्या बाजूने बोलत होते किंवा माझ्याबद्दल बोलते की नाही हा स्ट्रॉंग प्लेअर आहे, हा सोडून दुसरं कोणीतरी जाईल. त्यामुळे त्यांनी मला काढलं आणि त्याच्यात ते सक्सेसफुल झाले असं नाही, हे क्रेडिट मी त्यांना नाही देणार. तू म्हणालास म्हणून मी ती गोष्ट बोलली. हो बाकी 4 आठवडे घरात राहिलास, हो. कोणता दिवस जास्त कठीण गेला आणि का? प्रत्येक दिवस कठीण होता, पण सगळ्यात कठीण जर विचारलंस तर मग ते मला आत्ता कठीण जाईल सांगणं. पण जेव्हा फॅमिली वीक होता आणि जेव्हा सुपर्णा येऊन भेटली मला, तो दिवस मोटिवेशन पण होतं, मोटिवेटिंग होता, पण कठीण होता. कारण मग असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही आपल्याला बाहेर जायचंय, मला घरी यायचंय आणि मी आता खूप दिवस झाले घरापासून लांब आहे. तर ती जी एक डिफिकल्टी लेवल होती ती अचानक वाढल्यासारखी झाली. जे कुठेतरी मी अडॅप्ट करत होतो की नाही आता हा गेम आहे, आपण गेमवर फोकस आहे, बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही. अचानक बाहेरची व्यक्ती, घरातली व्यक्ती जेव्हा समोर, तसं अरे यार हेच तर सोडून आलं होतं, आता परत इकडे जायचं आणि मग ती परत मनाची तयारी. तर
त्या हिशोबाने तसा तो दिवस कठीण होता. निश्चित. आता बिग बॉसच्या घरात ज्या कंटेस्टंट सोबत राहिलास, आता प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या स्वभावाची असते. हो, प्रत्येकाचा स्वभाव कसा असतो आपल्याला तो सांभाळून तिथे राहायचं असतं. हो. तू या गोष्टीतून काय शिकलास? त्या घरात नवीन काय शिकलास? तुझा संयम, विचारक्षणी आणि निर्णय क्षमता काय वाढली याच्याने? हो, डेफिनेटली वाढली. ऍक्च्युली विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता कुठेतरी होती. म्हणूनच कदाचित मला तिकडे ॲज अ वाईल्ड कार्ड गेमच्या मध्यभागीच पाठवण्यात आलेलं. त्या गोष्टी सगळ्या होत्या. पण काय काय करायचं नाही हे पण मी शिकलो, की पटकन जसा माझा स्वभाव आहे की विश्वास ठेवला जातो, तर ते करायचं नाही. एक्स्ट्रीमिस्ट असतो त्या बाबतीत मी, की एक तर विश्वास ठेवला तर ठेवला, नाही तर नाही. तर त्या गोष्टी नाही कराव्यात असं मी तिकडे शिकलो, की हा प्रत्येकच जण जो आपल्याशी गोड बोलतो तो खरंच आपल्या बाजूने बोलतोय असं नसतं. हे मला तिकडे आज जाऊन कळलं. आणि ती गोष्ट मला लोकांनी सांगितली पण, भाऊच्या धक्क्यावर पण ती मला सांगण्यात आली. तर ह्या 1-2 गोष्टी मी तिकडे गेल्यावर शिकलो. आणि वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज ज्या असतात त्यांना कसं टॅकल करायचं. युजली आपण बाहेरच्या जगामध्ये ते नाही करत. आपल्याला तो स्कोप असतो की विचारायचा, समोरचा व्यक्ती कशी हे बघायचा. आतमध्ये तो स्कोप नव्हता. आतमध्ये तुमचं भांडण हो, तुम्हाला कोणाशी मैत्री करायची, काही झालं. आत्ता म्हणजे एका टास्क मध्ये याच्याशी भांडलोय, 10 मिनिटांनी तोच व्यक्ती तुमच्या समोर बसून जेवण करतोय का? काही नाही करू शकत. तर ह्या वेगळ्या गोष्टी नवीन तिकडे शिकायला मिळाल्या, की जग असं चालतं हे मला घराच्या आतमध्ये जाऊन कळलं. निश्चित. आता तू भाऊच्या धक्क्यावर म्हणजे भाऊचा विषय काढलास, रितेशचा विषय काढलास म्हणून विचारते. पहिला आठवडा तुझा गेम खूप खूप छान होता. तू जे टास्क खेळलास ते देखील खूप छान होते. तुझी एनर्जी लेवल तू खूप दाखवलीस. मात्र भाऊच्या धक्क्यावर रितेश यांनी सांगितलं की तू विशाल सोबत जास्त दिसतोयस, विशाल जे म्हणतोय ते तू करतोयस. अशा गोष्टी झाल्या. पण तुला हे बेनिफिट होतं की तू आधी गेम पाहून आला होतास, कोण स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत हे पाहून आला होतास, त्यामुळे तू विशाल सोबत जाण्याचा निर्णय घेतलास, असं काही होतं काय? काही वेगळं कारण होतं? गेम बघून गेलो होतो मी थोडाफार, पूर्ण बघितला होता असं नाही, कारण कामामुळे सगळे एपिसोड मला नव्हते बघायला मिळाले. तिकडे गेल्यावर आता मी त्याच्याबरोबर का खेळायला सुरुवात केली ह्याचं पटकन उत्तर देऊ शकतो मी. जेव्हा आपण जातो एखाद्या ठिकाणी तिकडे आपल्याला एक्सेप्टन्स दिसतो आणि वेळ आली तर कोण आपल्या बाजूने उभं राहील ही गोष्ट कळते. आणि ती गोष्ट मला पहिल्याच आठवड्यात कळलेली जेव्हा माझ्या नावाचा चार्ट लावला गेलेला आणि तिकडे हिट आणि फ्लॉप तुम्हाला द्यायचं होतं. तिथे काटा गँग जी होती त्यांनी मला सगळ्यांनी फ्लॉप मध्ये टाकलं होतं आणि त्यांनी गँग निवडली नाही आणि अपफ्रंटली सांगितलं होतं की नाही, म्हणजे हा वाईल्ड कार्ड आहे, हा काही कामाचा नाही, असं नाही. त्याच्यावरून आपल्याला कळतं की इथून आपल्याला सपोर्ट नाही मिळणार कदाचित. आणि अपफ्रंट सपोर्ट ज्याला म्हणतो, एक नॅचरल सपोर्ट, तो प्राजक्ता होती तेव्हा तिचं एलिमिनेशन झालं. प्राजक्ता होती, संस्कृती आणि आम्ही त्या चार्टवर होतो. पण प्राजक्ताने सपोर्ट केला, राखीने सपोर्ट केला, विशालला कुठेतरी सपोर्ट करायचं होतं पण त्या अनुश्रीमुळे त्यांचं एकमत झालं नव्हतं. पण त्याच्यावरून कळलं की आपल्या बाजूने कोण उभं राहू शकतं आणि आपल्याला कोण सपोर्ट करू शकतं. त्याच्यामुळे ग्रॅज्युअली आणि म्युच्युअली ज्या पद्धतीने ते लोक खेळत होते, विशाल ज्या पद्धतीने खेळत होता, एक त्याच्याबरोबर कनेक्ट झालो आणि बरोबर आम्ही खेळायला सुरुवात झाली. तर ते म्युच्युअली आणि ग्रॅज्युअली झालेली गोष्ट आहे. पण नेमकं तुझं काय चुकलं घरात? तुझा कुठला गेम फ्लॉप झाला किंवा काय, कुठे तू थांबलास की तुला घराबाहेर यावं लागलं इतक्या लवकर? ते एक गुड आहे. आय थिंक ते बिग बॉसच्या सीझन मधलं सरप्राईज असेल की मी घराबाहेर का आलो. कारण ज्या पॉइंटवर, जे मी आधी सांगितलं की ज्या पॉइंटवर मी घराबाहेर आलेलो आहे, एपिसोड बघितल्यावर तुम्हाला कळेल की तो दिवस नव्हताच मी घराबाहेर येण्याचा. बिकॉज आय वॉज कॉन्फिडेंट आणि मी स्वतःला पुढे बघत होतो अजून 2-3 आठवडे. हो, घरातल्या लोकांनाही असं वाटत नव्हतं की हा आहे. रादर जो लास्ट टास्क आमचा झालेला भ्रमाचा भोपळा, त्याच्यातही मी अगदी शेवटच्या टप्प्यात जिथे दीपालीच्या हातात पिन गेली त्याच्यानंतर मी आउट झालो. कारण ती ऑब्व्हियस चॉईस होती की ती तन्वीला वाचवणार, बिंग इन वन टीम. नाहीतर तसा गेम माझा स्ट्रॉंगच होता. 4 आठवड्यांमध्ये स्ट्रॉंग एंट्री, मग कॅप्टनशिप, मग मोठ्या चुका, त्या चुका सुधारवणे आणि गेमला परत सुरुवात करणे. आय थिंक एवढ्या स्पीड मध्ये इतक्या स्ट्रॉंग गोष्टी कोणीच केल्या नव्हत्या ज्या मी केल्या. हो, एक्झॅक्टली. त्यामुळे सिच्युएशन अशी नव्हती की मी घराबाहेर जावं. तर ते एक गुड आहे, ते एक सरप्राईज आहे माझ्यासाठी. जेव्हा माझं नाव त्या लिस्टवर नव्हतं तेव्हा मी पण सरप्राईज होतं की इथे सागरचं नाव असायला नव्हतं पाहिजे, तिथे माझं नाव असायला पाहिजे होतं. बरोबर. बट इव्हेंच्युअली काय झालं मला नाही माहिती, मी आहे घराबाहेर. पण नुकताच एक एपिसोड आत्ताच होऊन गेला. त्या एपिसोडमध्ये विशाल आणि आरबी म्हणजेच राकेश बापट या दोघांमध्ये आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. आणि त्यानंतर अनेक
निर्णय झाले बिग बॉसच्या घरात. बिग बॉसने हा निर्णय घेतला की विशाल हा पूर्ण सीझन साठी नॉमिनेट असणार Nominated आहे, असेल, तिकीट right. टू फिनाले पासून दूर असणार आहे हो. आणि कॅप्टन्सी देखील गेली. आणि हा. या उलट राकेश बापट याला फक्त 1 आठवड्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हा. यावरून अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत की हम्म. हा बिग बॉस यामध्ये बायस झालाय का, याबद्दल तुझं काय स्वतःचं मत आहे, कारण की तू या दोघांचाही गेम घरातून पाहून आलायस. हो. सो बेसिकली याच्यामध्ये आय गेस जिथे पर्सनल गोष्टी येतात त्या नाही यायला पाहिजे. माझंही घरात गेल्यावर तेच मत होतं. आणि जो मुद्दा डिवोर्सचा काढला त्याने, त्याची आपण नॉर्मली जरी विचार केला तर तिथे त्याचा काही संबंध नाही. तुम्ही कोणाला नाही बघत टॉप 3 मध्ये किंवा टॉप 4 मध्ये, हा जर प्रश्न आहे आणि तो टीव्ही फोडायचा आहे, तुम्हाला फोटो फोडायचा आहे, त्याच्यामध्ये फक्त जर कमबॅक नसेल किंवा बोलायला काही नसेल म्हणून काही कारणामुळे, कारण काही असू शकतं, जर तुम्ही डिवोर्स असा मुद्दा आणताय समोरच्या माणसाचा जो तुम्हाला नॉमिनेट करतो आहे, तर हे मला कुठेतरी चुकीचं वाटतं. हे बरोबर नाहीये. कारण जर आपण मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणून पोर्ट्रे करत आहात आणि की जबान का पक्का आदमी, तर मग त्या जबानवर थोडाफार कुठेतरी कंट्रोल पण पाहिजे. तो कंट्रोल जसा बॉडीवर आपण ठेवतो, स्ट्रेंथ असून सुद्धा आपण स्ट्रेंथवर कंट्रोल करतो, शब्दांचंही तसंच आहे. शब्द ऍक्च्युली बॉडीली स्ट्रेंथ पेक्षा जास्त जड असतात आणि त्याने ती चूक केली. मग आणि मी एक्सपेक्ट नव्हतो करत की विशाल असं काही बोलेल किंवा तो बोलू शकतो किंवा कंट्रोल नाही करू शकतो. आणि नंतर तो धावून गेला. आय गेस सुरुवात त्यानेच केली जितकं आपल्याला दिसलंय. हो. त्यामुळे ती चूक आहे ना. मग चूक आता समोरचा जर मार खातोय तो खात नाही राहणार ना, तो रिटॅलिएट करेल असं मला वाटतं. त्या ह्याच्यात जर काय बोलावाली झाली असेल, चूक दोघींकडून झाली, तर त्यांना बिग बॉसने त्यांच्या हिशोबाने जर शिक्षा दिलेली आहे तर आय गेस ती अनफेअर असं नाही म्हणू शकत. लास्ट सीझन मध्ये ना आर्या आणि निकी या दोघींमध्ये पण अशी झटापट झाली होती आणि त्यामध्ये आर्याला घराबाहेर काढलं होतं. या उलट ही शिक्षा तरी थोडी फेअर आहे. कोणाच्या बाबतीत फेअर आहे? विशालच्या बाबतीत. विशालच्या बाबतीत फेअर आय गेस त्याच्यापेक्षा जास्त मरण नाही. कारण तो ज्या पद्धतीने वावरतो आणि ज्या पद्धतीने क्लेम करतो की मी उचलेल तर ट्रॉफी, नाही तर मी घराबाहेर जाईन, मला फरक नाही पडत, अशा म्हणणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही त्याच घरात ठेवलं आणि तुम्ही त्याच्या सगळ्या पॉवर्स काढून घेतल्या, ही विल जस्ट बी अ फर्निचर इन दॅट हाऊस. त्याला त्याचा त्रास जास्त होणार आहे रादर की घराबाहेर गेल्यावर जितका होतो. आय गेस ही खूप कठोर शिक्षा त्याला दिलेली आहे आणि त्या पद्धतीचं त्याची वर्तणूक होती म्हणून त्याला दिली गेलेली ती शिक्षा. कारण विचार करू शकतो, बाहेर जाणं सोपं आहे ना, पण घरात राहून काही न करता येणं, तिकीट टू फिनाले नाही मिळणार आहे, कॉन्स्टंटली नॉमिनेटेड म्हणजे कॉन्स्टंटली डोक्यावर टांगती तलवार, कोणी नॉमिनेट करा नाही तर नका करू, तुम्ही बाहेर जाऊ शकता. तो कोणाला ब्लेमही करू शकत नाही, फक्त स्वतःला करू शकतो. आणि ज्याच्यासाठी इतकी मेहनत केली तीच गोष्ट नाही मिळणार आणि तुम्ही सगळं सोडून घराबाहेरही नाही जाऊ शकत. जेल आहे ना ती. त्यामुळे ही शिक्षा घराबाहेर जाण्यापेक्षा नक्कीच कठोर वाटते मला. आणि जर त्याने तेवढं कठोर वक्तव्य केलेलं आहे तर मग कठोर शिक्षा मिळाली. संकेत, आता 12व्या आठवड्यापर्यंत कंटेस्टंट पोहोचलेले आहेत, जे उरलेले आहेत ते. तर तू टॉप 5 मध्ये कोणाला पाहतोस आणि तुझ्या मते ट्रॉफी कोणाला मिळायला पाहिजे? ट्रॉफी कोणाला मिळायला पाहिजे हे ऍक्च्युली अजून एक आठवड्यानंतर खूप क्लिअरली सांगू शकतो. टॉप 5 मध्ये काही जण आहेत. तन्वी एक आहे जी तिच्या पद्धतीने गेम खेळते आणि बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. अनुश्री एक आहे जी इंडिव्हिज्युअल खेळते आणि ती इंडिव्हिज्युअलच खेळते. अलायन्सेस असतील मागे जे काय असेल तिचं, पण ती खेळते, ती दिसते. विशाल वाटत होता, आता मला नाही वाटत, कारण इव्हेंच्युअली त्याला इतके सगळे त्याच्यावर लॉक्स टाकले गेलेले आहेत, पनिशमेंट आहे, त्यामुळे तो डायसी झाला. आणि जे उरलेले 5 लोक आहेत त्यांना थोडी मेहनत करणे, जर त्यांना टॉप 5 मध्ये यायचं असेल तर. नाही तर मग ते नॅचरली येतील, पण त्याच्यात मला खरंच काय असं मजा वाटत नाही. जसं राकेश, मी त्याला नाही बघत तिथे ट्रॉफीच्या ठिकाणी किंवा फिनालेमध्ये. दीपाली येऊ शकतात आणि रेवा, तिला जर ती राहिली तर ती टॉप 5 मध्ये येऊ शकते, नाही तर नाही. आणि राखी टॉप 5 मध्ये आली काय नाही आली काय काय फरक नाही पडत. आणि सागर अगेन ह्या वीक नंतर मी सांगू शकेल सागर बद्दल. बरं, जर थोडक्यात तुला या सगळ्या कंटेस्टंट बद्दल थोडंसं विश्लेषण करायला सांगितलं तर काय करू शकतो? म्हणजे तन्वी कशी आहे, सागरचा गेम कसा आहे, राकेश बापटचा गेम, कारण की राकेश प्रत्येक वेळी आपटा झोपट करतानाच पाहायला मिळतो. कुठली गोष्ट झाली की मला पटत नाहीये, मी निघतो घरातून, मी जातो, ही धमकी त्याची प्रत्येक आठवड्याला पाहायला मिळते. तेच आहे ना, दॅट इज द इझिएस्ट वे टू गो.
घराबाहेर जाणं खूप सोपं आहे, पण तिथे राहून गोष्टी फेस करणं आणि गेम बिल्ड करणं हे डिफिकल्ट आहे. आणि राकेश ते नाही करत. मी जितके 4 आठवडे आतमध्ये होतो, ही गोष्ट मी पर्सनली पण त्याला सांगितली. आमच्या पत्रांच्या टास्कमध्ये पण मी त्याच्यासाठीच तक्रार नोंदवली होती की राकेश तू काहीच करत नाहीस. आणि खूप आळशी आहे राकेश. तो उठते नाही. मी त्याचे गाणे वगैरे पण बनवले मी त्याच्यासाठी की उठ राकेश उठ, लवकर लवकर उठ, असं बरंच काय काय मी गायलोय त्याच्यासाठी. त्याच्यावरूनच आमचा जो अख्खा ऍक्ट झालेला, जे आम्ही घरच्यांना वेलकम केलं, त्याच्यावरूनच ते सुरू झालेलं सगळं. पण तो नाही करत काही. तो एकदम बाय डिफॉल्ट ऑटो मोडवर गेम खेळतो. आणि हे मी त्याला पर्सनली सांगितलं. असं नाही की मी फक्त इथे बाहेर आल्यावर बोलतोय, हे मी त्याला घरात सुद्धा बोललो. तर त्याने ते डिफेंड करायचा प्रयत्न केलेला, पण तसा काही गेम नाहीये. राकेशला मी पर्सनली तो नसावा असं म्हणेल. कारण थोडीशी तरी मेहनत केली पाहिजे. कारण बाकीचे जे सगळे मेहनत करतायत त्यांच्यासाठी ते अनफेअर आहे की काही न करता जर तुम्ही टॉप 5 टॉप 3 मध्ये असाल तर म्हणजे मेहनत करतायत त्यांच्यासाठी ते अनफेअर आहे. म्हणून मी त्याला नाही बघत. पण यावेळेस असं बऱ्याच अशा प्रतिक्रिया येतात लोकांच्या की जे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत तेच यंदा घराच्या बाहेर आहेत. अशा प्रतिक्रिया लोकांच्या येतात सोशल मीडियावर. हा, त्याचं एक एक्झाम्पल आहे ना तुमच्या समोर. मला नाही माहिती की तसं का होतं. सगळे जे उरलेले आहेत त्याच्यामधले डेफिनेटली 2-3 जण 4 जण जे स्ट्रॉंग आहेत ते आहेत. पण आता स्ट्रॉंग कंटेस्टंट्सच का बरं बाहेर जात आहेत, याचं उत्तर मी नाही देऊ शकणार. ते उत्तर कदाचित बिग बॉस कडे असेल किंवा प्रेक्षकांकडे असेल. कारण त्या पॅटर्नवर सगळं चालतं ना, वोटिंग पॅटर्न. प्रेक्षकांच्या वोटिंगवर हे सगळं चाललं असं तुला वाटतं? मी तर तेच मानेन. कारण मी तेच मानून घरामध्ये गेलो होतो आणि तेच मानून मी घराच्या बाहेर पडलोय. त्यामुळे आणि जेव्हा मी एखादी गोष्ट एक्सेप्ट करून जातो एका ठिकाणी, मग मी बाकीचं इकडे तिकडे डोकं नाही लावत. आता कोणाच्या वोटिंगमुळे काय चालू आहे हे मला नाही कळणार. इव्हेंच्युअली मला एवढंच माहिती की मी एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. अनफॉर्च्युनेटली घराबाहेर आहे. आता बिग बॉस बद्दल आपण बोललोच, मात्र तुझ्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. Okay. येस संकेत, मालिका विश्वात तुझं नाव गाजलेलं आहे. जय हो महाराष्ट्र पोलीस, माझा होशील ना, छत्रीवाली, दुहेरी या भूमिका केल्या. या मालिकेत तू काम केलंस, तर यातली सगळ्यात खास भूमिका तुझ्यासाठी कोणती ठरली? सगळ्यात खास प्रत्येक मालिकांमध्ये खास होती. जसं पहिल्या याच्यात मी कॉप होतो, जय हो महाराष्ट्र पोलीस. मी कधी पोलीस ऑफिसर केलं नव्हता आणि मला जरी ती शॉर्ट स्पॅन मध्ये शूट झाली आणि टेलिकास्ट झाली, पण त्या सिरियल मध्ये मी इतक्या काही गोष्टी केल्या. स्टंट्स म्हणा, इंट्रोगेशन्स म्हणा, आणि ज्या पद्धतीचं त्याचं शूट होतं ते खूप चॅलेंजिंग होतं आणि गमतीदार होतं. त्याच्यानंतर मी दुहेरी केली. ती चांगली ती एका वेगळ्या वेने स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण तिथे मला सुपर्णा भेटली. मग मी छत्रीवाली केली. ऍक्च्युली ह्या सगळ्या सिरियल्स मध्ये लोक अजूनही मला छत्रीवालीसाठी ओळखतात, कारण तिथे मी एक स्पॉइल्ड ब्रॅटचं कॅरेक्टर केलेलं. मेमोरेबल तीच असेल ना? मेमोरेबल ती आहे, हो. वन ऑफ द मेमोरेबल रोल्स ते होते. आणि मग नंतर आली लग्नाची बेडी, ज्याच्यामध्ये मी परत एक वेगळ्या पद्धतीचा हायर लेवलचा कॉप IPS ऑफिसर प्ले करत होतो. पण डेफिनेटली सरप्राइझिंग या गोष्टी की ह्या सगळ्या मालिकांमध्ये मला छत्रीवालीसाठी सुद्धा ओळखलं जातं. तो आय एम ग्लॅड की प्रेक्षकांनी माझं प्रत्येक काम बघितलेलं आहे. आणि मी पोलीस ऑफिसर असो नाही तर स्पॉइल्ड ब्रॅट असो, त्यांनी माझं दोघे कामं बघितलेत आणि माझं कौतुक केलेलं आहे. निश्चित संकेत, तुझी पर्सनॅलिटी छान आहे, स्क्रीन ऑफ प्रेझेन्स चांगला आहे, आणि त्यानंतर देखील तू पुन्हा साडेमाडे 3, दोस्तीगिरी, लकी अँड हॅपी ही एक फिल्म केलीस. मात्र तुझ्याकडे अशी मुख्य भूमिका आलेल्या नाहीयेत. प्रेझेन्स ऑफ स्क्रीन एवढा चांगला असून सुद्धा हा गॅप कसा भरून काढतोस? मुख्य भूमिकाच मी केल्या ऍक्च्युली. कारण जसं लकी अँड हॅपी, ऍक्च्युली तुमचा अभ्यास खरंच खूप काय म्हणतात पक्का आहे असं म्हणजे. लकी अँड हॅपी मी पण कदाचित विसरलो होतो. ती फिल्म मी एक केली होती लकी अँड हॅपी. तर त्याच्यात मी लीड रोल मध्येच होतो आणि त्या रोलमध्ये सुद्धा एक आय मेक अ डिफरन्स, माय कॅरेक्टर मेक्स अ डिफरन्स. दोस्तीगिरी अगेन ती मी हिरोच होतो त्याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा साडेमाडे 3 वॉज कम्प्लिटली डिफरंट, ज्याच्यामध्ये मी निगेटिव्ह रोल प्ले केलेला आहे. आणि तर राहिला गोष्ट की जी गॅप आहे की ज्या भूमिका माझ्याकडे आल्या त्या माझ्यासाठी नाही आल्या असं तुम्ही म्हणालात. ह्या भूमिका कुठेतरी माझ्यासाठीच होत्या, पण मे बी त्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या नाही असं आपण म्हणू शकतो. तर ही गॅप भरून काढण्यासाठी अजून नव्याने प्रयत्न करेल, अजून 2-3 पिक्चर करतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचतील याची दक्षता मी घेईन. एवढंच म्हणू शकतो. कारण काम जर नाही केलं तर मी असंही पोहोचणार नाही. तर डेफिनेटली मी काम करून लोकांपर्यंत पोहोचेन अशी ती गॅप मी भरून काढायचा प्रयत्न करेन. तुझ्या मते इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग कशा पद्धतीने होतं, म्हणजे काय महत्वाचं ठरवलं जातं त्या कास्टिंगमध्ये? आय गेस सगळ्यात आधी तुम्हाला काम आलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर
कास्ट करून काय फायदा नाही. नुसतं तुम्हाला कॅमेरा समोर जर उभं केलं तर काही फायदा होत नाही. पण जर काम येत असेल आणि तरी जर तुम्ही कास्ट होत नसाल तर मग ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि आता मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारे कास्टिंग होतं तिथे मला असं दिसतं ॲज अन आर्टिस्ट की काही ग्रुप्स आहेत, स्पेसिफिक ग्रुप्स, तेच मला फिल्म बाय फिल्म दिसतात. येस. त्यामुळे ग्रुप्समध्ये कास्टिंग होते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नो वन इज रेडी टू कम आउट ऑफ दर कम्फर्ट झोन. कोणी कोणाच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यायला तयार नाही. एक सेट ग्रुप ऑफ पीपल आहे, त्यांच्याबरोबर ते काम करत आहेत. याच्यामध्ये आर्टिस्टची चूक आहे किंवा डिरेक्टर्सची चूक आहे असं मी नाही म्हणत, पण कोणी नवीन लोकांबरोबर किंवा शफल करून काम करायला तयार नाहीये. त्यामुळे जिथे कास्टिंगचा प्रश्न आहे तो एक डिरेक्टर आहे, एक त्याचा ऍक्टर आहे, एक सेट टीम आहे, त्याच्याबरोबर पिक्चर आफ्टर पिक्चर, मूवी आफ्टर मूवी येत आहेत. एक्सपेरिमेंट नाही आहे त्याच्यामध्ये किंवा काही असं चॅलेंजिंग होत नाही. बस पिक्चर बनतात आणि पिक्चर येत आहेत. तर आत्ता तरी कास्टिंग मला तसंच होताना दिसतंय. ते कुठेतरी बदलेल अशी मी आशा करतो आणि माझे प्रयत्न तसेच असतील. नक्कीच, तुला शुभेच्छा आहेत यासाठी. साकेत, मराठी टेलिव्हिजनवर तर तू मालिका विश्वात गाजतच होतास, त्यानंतर हिंदी रियालिटी शो केलेस तू, त्यानंतर एकापेक्षा एक मराठी शो केलास डान्सचा, त्यानंतर डान्स प्रीमियर लीग केलास आणि आता बिग बॉस सारख्या मोठ्या शो पर्यंत पोहोचलास. किती आव्हानं होती समोर यासाठी? ऍक्च्युली याची क्रोनॉलॉजी थोडीशी वर खाली आहे, कारण मी सुरुवात मराठीपासून केली होती. मराठी एकापेक्षा एक, जो डान्स बेस्ड रियालिटी शो होता, टॅलेंट बेस्ड. आणि त्याच्यानंतर मी डीपीएल केलं आणि मग मी मालिकांमध्ये आलो. त्यामुळे ऑलरेडी त्या 2 गोष्टी मी केल्या होत्या आणि मग मी ऍक्टिंग साठी मालिकांमध्ये आलो. तिथून एक वेगळी ओळख मला मिळाली. डान्सिंग साठी माझी ओळख होती ऑलरेडी. मालिकांमुळे मला ॲज अन ऍक्टर ओळख मिळाली. माझ्या पात्रांसाठी मला ओळखायला लागले लोक. आणि एवढं सगळं असताना जेव्हा मी बिग बॉस मध्ये एंटर केलं तेव्हा लोक मला फक्त संकेत पाठक म्हणून ओळखायला लागले. तर हा जो डिफरन्स आहे की एक डान्सर, आपण म्हणू शकतो डान्सर, जर मी डान्स रियालिटी शो मध्ये कंटेस्टंट आहे तर मी डान्सर आहे असं आपण कन्सिडर करू. एक डान्सर, एक त्यानंतर एक ऍक्टर आणि नंतर मी स्वतः संकेत पाठक, ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी मला जगायला मिळाल्या. आणि डेफिनेटली कठीण होतं, कारण ते कॉम्पिटिटिव्ह होत्या पहिल्या 2 गोष्टी आणि बिग बॉस. आणि मधल्या काळात मला स्वतःला दरवेळेस सिद्ध करायचं होतं ऍज अन ऍक्टर स्क्रीनच्या समोर, नाहीतर कोणी कदाचित माझी मालिका बघितली नसती. पण हे 3ही प्रवास वेगवेगळे करत असताना मला खरंच खूप मजा आली, कारण दरवेळेस मला एक वेगळी ओळख मिळाली. निश्चित. संकेत, तू एक ऍक्टर आहेस, एक डान्सर देखील आहेस. मग तुला असं कधी वाटलं नाही का की तू स्वतःची एक डान्स अकॅडमी काढावी वगैरे? कारण अनेक जे कलाकार आहेत ते साईड बाय साईड आपले बिझनेस किंवा आपली आवड वेगळी जोपासत असतात. तुझी डान्स ही एक छान ओळख आहे. हो, डान्सची ओळख आहे. माझी सुरुवात झालेली नाशिक मधून. खरं तर मी डान्स करायचो आणि ऑलरेडी मी एक अँडाय नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, अतुल नारायण डान्स इन्स्टिट्यूट, त्यांच्याबरोबर मी डान्स करायचो, त्यांच्यासाठीच शिकवायचो. पण कधीच मला टीचिंग करायचं नव्हतं. खरं तर जसं तू सांगितलंस तसं माझ्याकडे स्कोप होता. आता मला डान्स करतो तर मी माझ्या नावाची अकॅडमी उघडू शकतो. पण मला त्याची कधी गरज वाटली नाही, कारण मला ती गोष्ट करायची नव्हती. माझा गोल नेहमी कॅमेरा समोर उभं राहून ऍज अन आर्टिस्ट, ऍज अन ऍक्टर परफॉर्म करायचा होता. म्हणून कदाचित ती गोष्ट मी कधीच केली नाही. मग ते बिझनेस, डेफिनेटली त्याचं एक बिझनेस मॉडेल आहे की तुम्ही अकॅडमी उघड करा आणि ते चालू असतं, मीटर डाऊन असतं. पण मी कुठल्याही प्रोफेशनकडे फक्त पैशाच्या नजरेने नाही बघत. त्याच्यामध्ये स्वतःचं इनपुट असणं गरजेचं असतं. आणि ऍक्टर झाल्यावर प्रत्येक वेळेस मलाच कॅमेरा समोर उभं राहणे. बाकीच्या गोष्टी, बाकीचे बिझनेसेस डेफिनेटली ते डेव्हलप करतोच आहे. 2-3 वेगळे अगदी इंडस्ट्री सोडून सुद्धा मी, म्हणजे जसं एक आमचं प्रोडक्शन हाऊस सुद्धा आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक फिल्म पण बनवली, शॉर्ट फिल्म्स बनवले, ऍड फिल्म्स बनवत असतो. साम्राज्य प्रोडक्शन्स त्याचं नाव आहे. तर ते एक व्हेंचर आहे आमचं ह्याच इंडस्ट्रीतलं. अपार्ट फ्रॉम दॅट एक स्वतःचा ब्रँड पण आहे आमचा, मावेरी नावाने, विच इज अ फूड ब्रँड. तर त्याच्यावर पण काम चालू आहे. तर असे बिझनेसेस आहेत जिथे मी इन्व्हॉल्ड आहे पर्सनली. मला लक्ष देता येतं आणि जे लोकांपर्यंत पोहोचेल, जे लोकांच्या भल्यासाठी असेल, अशा गोष्टी आहेत. निश्चितच. आता अर्थातच मला सुपर्णाबद्दल काही विचारायलाच पाहिजे. नक्कीच. खरं तर तुमची ओळख दुहेरी या मालिकेच्या सेटवर झाली. तर लव्ह स्टोरी पासून करिअर पार्टनर पर्यंतचा हा प्रवास कसा होता? आणि आता मी बिग बॉसच्या घरात पाहिली तुमची केमिस्ट्री. नाही, अमेझिंग प्रवास आहे तो, अजूनही सुरू आहे आणि पुढे हे सुरूच राहणार आहे. दुहेरी मध्ये लकी असावं लागतं जेव्हा एखादं कॅरेक्टर रिप्लेस होतं.
तेव्हा अशी एखादी व्यक्ती आयुष्यात येणं जी आल्यानंतर आपण इनसेपरेबल होतो, तर ते कॅरेक्टर म्हणजे सुपर्णा माझ्या आयुष्यात. तिथे आमची डेफिनेटली ओळख झाली, मैत्री झाली आणि काहीतरी एक स्पार्क होता. तो स्पार्क अजूनही आहे. तिथपासून मग आम्ही त्याच्यानंतर आम्ही एकत्र काम ऍज सच केलं नाही. छत्रीवालीमध्ये फक्त केलेलं काहीतरी हो. कॅमिओ केलेला तेवढंच होतं. त्याच्यानंतर आम्ही तसं एकत्र काम केलं नाही मालिकांमध्ये. मग नंतर आम्ही फिल्म्स केल्या. जसं जसं आपण एका माणसाबरोबर राहायला सुरुवात करतो आणि जसं जसं आयुष्य पुढे जातं आपल्याला क्लॅरिटी येत जाते. समोरची व्यक्ती कशी आहे, आपण याच्याबरोबर पहिले तर राहू शकतो की नाही Yes, राहू yes. शकतो. खरं तर एवढं अॅनालाइज आम्ही केलं पण नाही. ज्या क्षणापासून आम्ही भेटलो आम्ही एकत्रच आहोत. आत्ता बिग बॉसच्या घरात जे गेलेलो ते माझ्या मते 10 वर्षांनी मी 5 दिवसाच्या वर लांब राहिलोय. म्हणूनच ते तितकं बाहेर हो. निघाल. आणि ती सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहे. हो हो, ती आहे तशी आहे आणि ती फन लव्हिंग आहे. मी पण फन लव्हिंग आहे. आम्हाला दोघांना ट्रॅव्हल करायला आवडतं. आमच्या दोघांचे थॉट्स मॅच होतात. आमचे गोल्स कुठेतरी एक आहे आणि हे सगळं अनसेड आहे. असं नाही की आम्ही बसलो डिस्कस करा तुझे गोल्स काय माझे गोल्स काय, असं आम्ही आयुष्यात कधी केलं नाही. कदाचित आम्हाला शब्दांमध्ये बोलायचीही गरज पडत नाही आणि म्हणूनच तो जो एक स्ट्रॉंग बॉन्ड तिथे 2016 मध्ये तयार झाला तो अजूनही तसाच आहे. वा. मला वाटत नाही त्याला धक्का लागेल. असं वाटलं तरी आम्ही दोघे तो लागू देणार नाही. येस येस डेफिनेटली. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. तर आता एक शेवटचा प्रश्न, बिग बॉस हे तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल असं आपण म्हणतोय, तर तुझ्यासाठी आता बाहेर आल्यानंतर तुला कुठल्या भूमिका स्पेशली करायच्या आहेत, कोणत्या डायरेक्टर सोबत काम करायची तुझी इच्छा आहे आणि कशा भूमिका तुला आता वाटेला आले पाहिजेत असं तुला वाटतं? ऍक्च्युली त्याचे खूप स्पेक्युलेशन्स आहे. मला एक वाटतं की मला वाटतं मी चॉकलेट बॉय वगैरे खूप छान करू शकतो. पण युजली असा फीडबॅक पण आहे ज्या प्रकारे मी कॅरी केलं होतं लुक आतमध्ये घरामध्ये, त्याच्यानंतर मला असं पण सांगितलं की बाहेर आल्यावर की तू हाच लुक ठेव आणि तू एकदम अँग्री यंग मॅन लुक मध्ये परफेक्ट सूट होतोस. तू तसाच दिसतोस, तसाच बोलतोस, तसाच आहेस. ती एक नव्याने कळलेली गोष्ट आहे मला की मी स्वतःला नव्हतं इमॅजिन केलं. पण जे समोरचे बघणारे आहेत, प्रेक्षक आहे किंवा कोणी असू शकतं फॉर दॅट मॅटर, त्यांनी मला त्या रोलमध्ये बघितलं आणि मला त्याचं कौतुक आहे की मी स्वतःला चॉकलेट हिरो म्हणून फक्त बघत होतो. पण तिथे लिमिट न करता मी ही जर अपॉर्च्युनिटी आली की जिथे मला अँग्री यंग मॅन प्ले करायचं तर डेफिनेटली मी नाही नायकच पण अँग्री यंग मॅन लुक जे असतं की म्हणजे जंजीर मधले बच्चन साहेब जसे होते तसा लुक मला आणि तसं कॅरेक्टर मला पोर्ट्रे करायला आत्ता डेफिनेटली आवडेल. कारण हा फीडबॅक मला आत्ता रिसेंटली मिळालेला म्हणजे अगदी काल परवाची गोष्ट आहे. तर मला डेफिनेटली ती गोष्ट करायला आवडेल. चॉकलेट मला रोमॅन्टिक गोष्टी करायला आवडतात त्यामुळे ऍक्शन रोमॅन्सचं कॉम्बिनेशन मला करायचं आहे. तर अशा 2-3 गोष्टी आहेत डोक्यामध्ये ज्या स्क्रिप्ट्स मी शोधतोय किंवा ज्या येतील माझ्याकडे ते मी वाचतोय. तर अशा काही भूमिका मला आवर्जून करायच्या. निश्चितच आम्हाला देखील एक रोमॅन्टिक संकेतच्या विरुद्ध आता एक अँग्री मॅन म्हणून पाहायला देखील तुला पाहायला आवडेल आम्हाला ऑन स्क्रीन देखील. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तू इथे आलास, आमच्याशी छान गप्पा मारल्यास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. स्टारशाही या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.